गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधोतरे अर्धक्षणी। प्रस्तुत आज पवित्र दिन आहे हरिदिनी आणि त्याच्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध एकादशी। मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः असा पवित्र मार्गशीर्ष महिना त्याच्यातली हरिदिनी म्हणजे एकादशी आणि सालाबाद प्रमाणे म्हणजे दरवर्षीप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शालिग्राम अर्थातच देऊळ अर्थातच शेळगाव महाविष्णू तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची आजची कीर्तन सेवा सप्ताहातील ही सेवा आहे आणि गीता जयंती आहे आज। त्याच्यामुळं भगवद्गीतेचं महात्म्य वर्णन करणारा अभंग निवडलेला आहे। माझा योग चांगला आज समस्त ग्रामस्थ मंडळ शेळगावकर यांच्या दर्शनाचा योग, महाविष्णूच्या दर्शनाचा योग। कुठं जरी फिरला आपा तरी इथं यावंच लागतंय। त्याचं कारण मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय सकळ हेतोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत ते गुजविदाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशले। पुढे शुकाचार्य आपल्यापर्यंत ही गंगा आली म्हणून मूळ इथंच आहे। या ठिकाणी यावं लागतं। या न्यायानं 48 वर्ष झालं ही ज्ञानगंगा अविरतपणे चालू आहे। कौतुक करावं तेवढं कमी आहे गावकऱ्यांचं। 48 वर्षापासून अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण ही सोपी गोष्ट नाही। सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी अशा पद्धतीनं सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता। शेळगावकरांच्या दृढव्रताला नमस्कार आहे। मी करत नाही, भगवंत स्वतः गीतेत करतात। भगवान म्हणतात ना सतत कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते विठ्ठला। एकदा मुखाला नाम येणं अवघड आहे। 48 वर्षापासून नामस्मरण सोपं नाही। जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे आणि जे जन्मसहस्र वेळा ओळखीचे एक वेळ मुखासी यावया। हजार जन्म घेतले तरी एकदा नाम मुखाला येत नाही एवढं कठीण नाम आपल्या इथं सतत कीर्तयन्तो माम म्हणजे काय की आपण सातत्यानं हे कार्य टिकवलेलं आहे आणि पुढेही चालूच राहणार। चला या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी त्याचबरोबर भगवद्गीता जयंती या निमित्त घेतलेला अभंग पैठण निवासी ज्यांच्या घरी 36 वर्ष देवानं पाणी भरलं म्हणजे देव ज्यांच्या घरी राबला असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। आणि या अभंगाद्वारे नाथ महाराज भगवद्गीतेचं महात्म्य सांगतात, थोरवी वर्णन करतात। त्याचबरोबर ज्यांनी कुणी भगवद्गीता वाचली, त्याचा अर्थ वाचला, त्यानुसार आचरण केलं, अशा भगवत भक्ताला काय फल प्राप्त होतं याचं सविस्तर दिग्दर्शन म्हणजे हा अभंग आहे। पार्श्वभूमी सांगतो लक्षात येईल। 5,500 वर्षापूर्वी ची गोष्ट आहे। कुरुक्षेत्रावर एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत आणि महाभारताचं युद्ध सुरू होणार इतक्यात अर्जुन मोहित होतो
अर्जुन आप्तजनांना पाहून मोहित होतो. सगळे माझे आप्त सोकी आहेत आणि यांना मी कसं मारू, युद्ध करू का नको करू या संभ्रमात तो आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवून रथामध्ये बसतो आणि देवाला विनंती करतो, देवा सिदंती मम गात्राणि मुखमुच परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. देवा माझ्याच्याने हे युद्ध होणार नाही, मला युद्ध नको. आता युद्धाची सगळी तयारी झाली ना, अर्जुन काय म्हणतो, युद्ध नको, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच किम नो राजेन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. नको मला. असं म्हटल्यावर देवापुढे प्रश्न निर्माण झाला की आता ऐन वेळेला अर्जुन गलित गात्र झालाय, मोहानग्रस्त झालाय. नीट ऐका, मोहानग्रस्त झालाय, आप्तसोक्याचा मोह झालाय. आणि आपल्याला पुढे पुढे ऐकायचे चिंतन की भगवद्गीता हा आपलाही मोह, अर्जुनाचा तर मोह गेला, आपला सुद्धा मोह घालवण्यासाठी भगवद्गीता आहे. विठ्ठला मग देवानं सांगितलं की आता माझ्या अवतारातलं महत्वाचं कार्य पार पाडण्याची वेळ आली आहे. इतके दिवस मी जो खटाटोप केला होता यासाठी केला होता, कशासाठी, धर्म संस्थापनार्थाय संभवामी. आणि आता मला पुढील काळासाठी एक चिरंतन तत्वज्ञान देऊन जायचे, कारण मी पुन्हा इथं किती दिवस आहे, आणखी निजधामाला जाईपर्यंत पुढे 36 वर्ष बाकी होते. देवाला आणखी पुढे 36 वर्ष काम करायचं होतं, पण 36 वर्षानंतर काय, त्यासाठी देवानं सांगितलं की शास्त्र सिद्धांत सांगून जायचं. संपूर्ण वेदांचं सार, उपनिषदाचं सार, शास्त्रांचं सार, असं एक तत्वज्ञान आता अर्जुनाच्या निमित्तानं संपूर्ण मानव जातीला देऊन जायचे हा निश्चय केला देवानं. आणि देवानं भगवद्गीता सांगायला सुरुवात केली की आजचा दिवस होता पवित्र असा मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी गीतेचा जन्म झाला, म्हणून आपल्याला हा ग्रंथ मिळाला. आणि जगामध्ये मला वाटत नाही दुसऱ्या कोणत्या ग्रंथाची जयंती आहे, ग्रंथाची म्हणतोय. एकमेव भगवद्गीता असा ग्रंथ आहे त्याची जयंती जगभर साजरी केली जाते. ही गीतेची आगळी वेगळी विशेषता आहे. भगवद्गीता जर वाचली तर भगवद्गीता डोक्यावर घेऊन नाचण्याचं मन होतं, कारण त्याच्यात भगवान श्रीकृष्णानं आपलं हृदय उलगडून दाखवले. देवाच्या आवडी, पुढचं धर्म कार्य देवानं संपूर्ण, जसं तुकोबरा विचारतात की ऐशी वर्मे मज दावी नारायण, ती वर्म अर्जुनाला सांगितले. ते गुह्य अर्जुनेशी बोलत, ते दुसऱ्या कुणालाच गुह्य देवानं सांगितलं नाही. जे न सांगे पिता जे न सांगे देवकीशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, आणि ते गुह्य अर्जुनेशी बोलत. का सांगितलं असेल अर्जुनालाच? त्याचं कारण आहे, अर्जुन श्रोता आहे आणि भाग्यवान आहे. अर्जुन देवाचा लाडका आहे. कशावरून? भगवान म्हणतात ना, भक्तोसी मे सखा चेती, माझा भक्त आहे तो आणि माझा सखा आहे. सख्य भक्ती जर कुणा केली असेल नवविधा भक्ती मधील, तर ती कुणाची आहे? अर्जुन. ही नर नारायणाची जोडी आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम. आता सख्यम मला सांगायचं, सख्यम आत्मनिवेदनम. त्याच्यातली सख्य भक्ती कुणा केली? अर्जुनानं. बाकीच्या वेगवेगळ्या भक्तांनी नवविधा मधली कोणती भक्ती केली? जसं दास्यत्व निकट हनुमंते पै केले, परंतु सख्य भक्ती अर्जुनानं केली. विठ्ठला पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आली. आता पुढे काय तत्वज्ञान सांगितलं हे मी तुम्हाला अंतरंगात जाऊन सांगणार आहे, कारण मागच्या वेळी मला अंतरंगात जाताच आलं नाही. बाहेरूनच फिरावं लागलं, वेळच संपून गेला. मागच्या वेळी अभंग घेतला होता, गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. ह्याच्यातली मला वाटते परीक्षितीचा मुलगा जन्मेजय, जन्मेजयची कथा सांगण्यातच माझं कीर्तन संपून गेलं.
जन्मेजयाचे अवलिळा दोष हरले. एवढंच मला सांगायचं होतं, त्याच्यासाठी अर्ध कीर्तन झालं. आज मी ठरवलं आता अंतरंगात जायचं. विठ्ठला बाह्य वर्णन गीतेचं तर सर्वच जण करतात आणि करण्यासारखाच ग्रंथ आहे. भगवद्गीतेचं वर्णन नाही करायचं तर या मुखानं वर्णन तरी कुणाचं करायचं? कारण का या जगाची चालक शक्ती, जगाचा मालक पृथ्वीवर अवतीर्ण झालाय आणि स्वतःच्या मुखातून अर्जुनाला भगवद्गीता सांगतोय. सोमुखे आपण सांगितो, सोमुखे आपण सांगितो, सोमुखे आपण सांगितो, सोमुखे आपण सांगितो. श्री गीता प्रश्न अर्जुन, श्री गीता प्रश्न अर्जुन, श्री गीता सोमुखे आपण सांगितो. श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुन, श्री गीता प्रश्न अर्जुन. सोमुखे आपण सांगितो. श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुन, श्री गीता प्रश्न अर्जुन. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं किंवा या स्वयं पद्मनाभस्य. स्वतः देव सांगतायत कृष्णस्तु भगवान स्वयं. आता बाकी बोलायचंच काम नाही. स्वतः देव योगेश्वर श्रीकृष्ण रूपात समोर उभा आहेत आणि अर्जुनाला गीता सांगतायत आणि ते ऐकायला मिळणं, वाचायला मिळणं हे आपलं भाग्य. जसं व्यासाच्या कृपादृष्टीमुळे, व्यासांच्या कृपेमुळे संजयाला संपूर्ण युद्ध पाहायला, भगवद्गीता ऐकायला, देवाचं विश्वरूप दर्शन पाहायला मिळालं, संतांची कृपा. आपल्याला सुद्धा भगवद्गीता वाचायला मिळाली अर्जुनाच्या निमित्तानं. म्हणून अर्जुन आपला प्रतिनिधी आहे, लक्षात ठेवा. तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. पूर्ण जगाचं ओझ फेडलं. आणि हा जो भगवद्गीतेतला संवाद आहे तो अर्जुन आणि श्रीकृष्णाचा. श्रीकृष्ण अर्जुन संवादे. कुणाकुणाचा संवाद आहे? भगवान योगेश्वर श्रीकृष्ण वक्ता आहे, श्रीकृष्ण वक्ता जी आहे ग्रंथी. वक्ता कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. श्रोता अर्जुन. या दोघातला संवाद आहे. आणि संवाद कुठं आलाय? हा संवाद आता भारत कमल परागू. आता भारत कमल परागू, महाभारतात रूपी कमळामध्ये हा जो पराग आहे म्हणजे सुगंध आहे तो गीताख्य प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनेशी. ह्या दोघांचा पवित्र संवाद म्हणजे गीता आहे. आपण करतो तो वाद आहे. आपण करतो तो वाद. कशाचाही वाद असू द्या. जगात आता किती वाद चालू आहेत मी सांगत नाही. खूप वाद चालू आहेत. इझम म्हणून त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. खूप इझम आहेत. त्याच्यामध्ये आपण अद्वैतवाद मानतो. भगवद्गीता सुद्धा अद्वैत अमृत वर्षिणी आहे. काय? अद्वैत. भगवान आद्य शंकराचार्यांनी जे अद्वैत तत्वज्ञान सांगितलं त्याचा पुरस्कार भगवद्गीता करते. मग वेगवेगळे अजातवाद आहे जे इझम आहेत. आताचे मार्क्सवाद, समाजवाद, वेगवेगळे वाद आहेत शास्त्रामध्ये सुद्धा. शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी. मग भगवद्गीता मात्र ह्या सगळ्यांचं ऐकून घेते. काही काळ असा दिसतो आपण समाज प्रवृत्तीकडे गेलेला, म्हणजे फक्त खा प्या मजा करा. चार्वाकवादी तत्वज्ञान. काय? ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुत, असं म्हणणारा एक समाज आहे. तो एवढ्या टोकाला जातो की ऋण काढून सण साजरा करा, पुन्हा पुन्हा जन्म नाही, असं म्हणणारी एक विचारधारा या पृथ्वी तलावर आजही चार्वाकवादी लोक आहेतच. वा वा वा, खावे प्यावे ल्यावे, माऊलींनी सांगितलं. असा एक समाज आहे. असा एक समाज आहे की आत्यंतिक त्याग नाही, काहीच नाही. आसन वसन त्याग, सगळा त्याग. पूर्ण शरीराला कर्षयंत शरीर किंवा क्लेशोधिक तरस्तेषाम,
शरीराला सुद्धा क्लेश देऊन भगवत प्राप्ती करण्यासाठी हिमवंतू दोष काय परी शरीराची हानी होय. तिकडं हिमालयात जातात साधू मुनी, तिथं बघा ऋषी मुनी असतात, आता सुद्धा काही जण जातात, परंतु तिथं सुद्धा आत्यंतिक त्याग आहे. मग आता आपल्यासारखे संसारिक माणसं आहेत ज्याला कीर्तनाला यायला सुद्धा घरची परवानगी घेऊन यावं लागते. आणि तुम्ही आलात म्हणजे खूप मोठा विजय प्राप्त करून आलात. अनेक गोष्टी असतात इथे येण्यासाठी सुद्धा खूप आपल्याला काय अडथळे आहेत, तरी सुद्धा पुन्हा येऊन 2 तास बसायचे, हे तप करायचे आपल्याला. शारीरम तप उच्चते, हे शारीरिक तप आहे आता तुमचं. मग एवढं अवघड असताना सुद्धा मी सांगतोय, कुठपर्यंत आलता विषय? वाद, वेगवेगळे वाद आहेत, परंतु गीता काय करते, प्रवृत्तीकडेही जात नाही आणि निवृत्तीकडेही जात नाही. आत्यंतिक निवृत्ती नको, आत्यंतिक प्रवृत्ती, दोन्ही मनुष्याच्या विकासास घातक आहेत. जसं उदाहरण देवानं सांगितलं की अर्जुना, हा जो योग आहे हा योग कुणाला साध्य होतो? जास्त खाणाऱ्यालाही नाही आणि कमी खाणाऱ्यालाही, म्हणजे उपाशी मरणाऱ्याला बी साध्य होत नाही. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः, किंवा युक्त आहार विहार युक्त युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रेम इंद्रियासी सार प्रेम इंद्रियासी सार प्रेम इंद्रियासी सार प्रेम इंद्रियासी सार नसावी बासर नसावी बासर नसावी बासर नसावी बासर निद्रावो मी सांगत होतो की आत्यंतिक खाणारा, अति निद्रा घेणारा त्यालाही हा योग, आणि खूप जागणारा त्यालाही हा योग साध्य होत नाही. प्रवृत्ती नाही, निवृत्ती नाही. मग मधला मार्ग काय? तर भगवद्गीतेचा मार्ग हा संयमाचा आहे. संयमाचा, प्रवृत्ती निवृत्तीचं बॅलेन्स करायचं. बॅलेन्स आउट झालं की माणूसही आउट होतो, म्हणून बॅलेन्स आउट होऊ द्यायचं नाही. कसं नाही, मी टचून खाईल आणि योग साध्य करेल, होत नाही. उदाहरण सांगतो आपल्या भाषेतलं. आता आपल्या सगळ्यांना हॉटेल मधील काय आवडते पदार्थ? भजी. भजी आवडतात. 1 प्लेट भजी तुमच्या समोर ठेवली, तुम्हाला जर सांगितलं पूर्ण भजी खाऊन टाका, तुम्ही काय म्हणणार? एवढेच काय, आणखी 1 प्लेट खावेसे वाटतात. आवडणाऱ्याला आवडी आणि लाजवी, व्यसन आणि काय त्याला हेच नाही. मग म्हणले 2 प्लेट खाऊ. बरं, एका माणसाला सांगितलं इथं भजे समोर दिसतंय पण खायचे नाहीत, हा निवृत्तीवादी माणूस आहे. ते म्हणला ठीक आहे, त्याग भाज्याचा, खायचे नाही, दिसतात पण खायचे नाही. एका माणसानं मला हरिपाठातलं प्रमाण भजे खा त्वरित भावना युक्त, मला भजे नाही, भजे का त्वरित आहे तिथं भावना युक्त, भजे खा नाही काय. मग म्हणला खात नाही, भजे खात नाही. बरं ठीक आहे, दोघांनी विजय. आता ह्याला काय म्हणायचं? समोर भजे दिसत आहेत पण खाल्ले नाहीत, इंद्रियावर विजय मिळवला. जितेंद्रिय माणूस आहे. इंद्रियान इंद्रियार्थ्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यानं काय केलं? जसं भगवंताच्या मंदिरात इथं कासव आहे, भगवद्गीतेत कासवाचा देवानं दृष्टांत दिला. इंद्रिय कसे आवरायचे? या कासवासारखे. कासवाला जेव्हा कधी त्याला वाटलं आपले इंद्रिय आवरून धरायचे, तर सगळी इंद्रिय आत ओढते कासव, आणि जेव्हा बाहेर काढायचे तेव्हा बाहेर काढते. त्याच्यावर संयम आहे. म्हणून उदाहरण दिलं देवानं भगवद्गीतेत, यदा संहरते चायम कुर्मोंगा निव सर्वशः इंद्रियान इंद्रियार्थ्यभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासवासारखं राहायचं. मग आता हा माणूस म्हणला ठीक आहे, माझा विजय प्राप्त झाला, पण एवढ्यावरच होईल असं सांगता येत नाही. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल.
अकबर म्हणला सगळ्या प्राण्याला कशावर विजय मिळवता येते? इंद्रियावर विजय मिळवता येतो, पण मांजराला विजय मिळवता येत नाही. बिरबल म्हणला मिळवता येतो. दोघांमध्ये वाद झाला. मला दाखव म्हणले. एक दिवशी त्यानं काय केलं, अकबरानं मांजराच्या डोक्यावर दिवे ठेवले आणि त्या दिव्याच्या उजेडात जेवण करून दाखवलं. एवढं मांजराला संयमी बनवलं. मग बिरबलाला बोलवलं, बघ मी मांजराच्या डोक्यावर दिवे ठेवतो आणि त्या दिव्याच्या उजेडात जेवतो. मांजराला संयमी बनवलं की नाही? बिरबल म्हणला उद्या सुद्धा मांजर संयमी राहील का? ह्याची शाश्वती आहे का तुम्हाला? बिलकुल. मांजर आता संयमी झाले ना, आता त्याचा संयम कोणत्याच परिस्थितीत स्थित प्रज्ञ झालंय म्हणले. माझं मांजर कसं झालंय आता? सुखेशु अनुद्विग्न म्हणा, सुखेशु विगत स्पृहा, दुःखेशु अनुद्विग्न म्हणा. आता असं झाले म्हणले, प्रजाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मने वात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. एवढे उदाहरणं दिली. बरं, परीक्षा घेऊ. दुसऱ्या दिवशी बिरबल आला. मांजराच्या डोक्यावर दिवे होते. त्यानं खिशात हळूचे उंदीर घेऊन आला. काय आला होता? उंदीर. उंदीर मांजरे पुढे सोडला की मांजराचा संयम स्थित प्रज्ञता गेली. मांजर ते दिवे सांडून लवंडून टाकले, त्याच्या ताटात तेल ओतलं आणि मांजर त्या उंदराच्या मागे धावलं. आता मला सांगा, विषय जोपर्यंत दिसतात दूर आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण इंद्रियाच्या समोर विषय आल्यावर आवरणं कठीण आहे. त्याला कासवासारखं जितेंद्रिय पाहिजे. म्हणून आत्यंतिक निवृत्ती, आत्यंतिक प्रवृत्ती सहज साध्य माणसाला शक्य नाही. मग ह्याच्यातला मधला मार्ग गीतेनं सांगितला की त्या प्लेट मधले, आता लक्ष द्या, प्लेटचा आपल्याला पूर्ण कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे काय अर्धवट राहिले ना, त्याचं पूर्ण करावं लागेल. प्लेट गेली का भज्याची, डोक्यात जातच नाही. घरी जरी भजे केले तर हॉटेल मधले ओढ लागतात. आणि आता सगळ्या रस्त्यांनी कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे हे हॉटेल. मागितल्या इच्छा केली, तुमच्या समोर जे पाहिजे ते, त्याला म्हणायचं कामधेनू. हॉटेल म्हणजे काय? बर, चला आता तिसरा गीतेचा मार्ग कोणता आहे? गीतेनं असं सांगितलं की एक प्लेट भजी आहेत, खूप सुंदर आहेत, पण त्याच्यातले दोनच भजी खायचे, स्टॉप करायचं, थांबायचं. दोन खायचे आणि थांबायचं. म्हणजे पूर्णही खायचे नाहीत आणि त्यागही पूर्ण नाही. दोनच खायचे आणि थांबता आलं पाहिजे. किती जरी पुढे जीभ पुन्हा वळवळ केली, जिव्हा लाचावली भोजना दुग्ध घृत शर्करा निंदिले उपांना तेने पावलो मुखबंधना. जिव्हा लाचावली भोजना. आता ते लय अवघड आहे. कोणतं अवघड आहे? दोन खाऊन थांबणं. कारण जीभ थांबत नाही. मग तिथं जो थांबला तो मार्ग भगवद्गीतेचा आहे. मला थोडक्यात सांगायचं, आपल्याला पुढे विषय भरपूर आहे. पुढेही बहुत करणे आहे. विठाला वेळ आज मी पालन करणार असं ठरवून आलोय. मला बघूया कितपत आज यशस्वी होतो. पहिली वेळ असेल तर कीर्तन लवकर सुटत नाही. अशीच ओरड जास्त आहे माझ्या. मला आता म्हणायला लागले, त्याच्यामुळं वेळेतच सोडणार. बघूया आज होते की. थोडस फास्ट घ्यायचं. कुठपर्यंत आलं होतं? आता गीतेचा मार्ग तुमच्या लक्षात आला. मग हे तत्वज्ञान अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितलंय. अर्जुन हा प्रतिनिधी आहे आपला, आणि अर्जुनाला निमित्त केले. आता सहज ब्रह्मरसाचे पारणे कुणासाठी केले? अर्जुनाला गी केले नारायणे. पण तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. चांगला स्वयंपाक केलाय गृहिणीनं अर्जुनासाठी. म्हणजे देवानं गीता सांगितले खरी अर्जुनाला, पण त्या स्वयंपाकात पाहुणा आला, सणात सोयरा. आपल्यालाही तो स्वयंपाक मिळाला, म्हणून आपण भाग्यवान आहेत. भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ काय आहे, त्याच्यात 2-3 उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवद्गीतेचं महात्म्य म्हणजे पुढे मला अभंगाकडे जाता येईल. 3च गोष्टी लक्षात घ्या. पहिल्यांदा श्रोता किती मोठा आहे हे लक्षात आलं, अधिकार लक्षात येते. वक्ता किती मोठा आहे हे एक लक्षात घ्या. आणि भगवद्गीता ग्रथित करणारे कोण? भगवान वेद व्यास. हे किती महान आहेत 3 जण. एवढं जर तुम्हाला कळालं तर भगवद्गीता त्या संवादाला किंमत येते. समोर वक्ता बोलणारा कोण आहे, किती अधिकारी आहे, याच्यावर तो काय बोलतो आणि त्या बोलण्याची किंमत ठरत असते. विठाला विठ्ठल.
आपल्यासारख्यानं ढीक जरी बोललं आणि राजानं एकच पेन चालवली राजाज्ञेची अक्षरे तर सगळ्या जगाला मान्य करावं लागतं. हे नोटबंदीत आपण बघितले. संध्याकाळी सांगितलं उद्यापासून जुन्या नोटा बंद की बंदच झाल्या, दुसऱ्या दिवशी नव्याच नोटा आल्या. ह्याला म्हणायचं किंमत किती आहे. कुणाच्या वाक्याला आपल्या नाही, राजाज्ञेची अक्षर पाहिजे, त्याला किंमत जास्त आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणले ना, चामतेही चालती. चांबड्याचं जरी कातड्यावर जरी शिक्का मारून राजानं दिला तर त्याच्या सोन्याची किंमत येऊ शकते त्याला. राजा करी तैसे दाम आणि चामतेही चालती असं प्रमाण आहे. तसं किंमत कशाला आहे. वक्ता श्रोता आणि लिहिणारा तिघांचा अधिकार बघा. पहिल्यांदा व्यासांचा सांगतो. बऱ्याच वेळा मी हा श्लोक तुम्हाला सांगितला की व्यासांचा अधिकार काय. भगवान वेद व्यास म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परो हरी आभाल लोचन शंभूर भगवान बादरायणा. म्हणजे काय, चार तोंड नाहीत पण ब्रह्मा आहेत. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परो हरी, दोनच हात आहेत पण हरी आहेत. पुढे आभाल लोचन शंभूर म्हणजे तिसरा डोळा नाही मस्तकावर, परंतु भगवान बादरायण शंकरच आहेत. असे बादरायण व्यासांनाच बादरायण व्यास कृष्णद्वैपायन व्यास म्हणतात. व्यास एवढे मान आहेत. व्यासांचे वडील पराशर आईच्या गर्भात वेद बोलत होते. गर्भात वेद बोलत होते म्हणून पोरग एवढं हुशार निघालं. सत्वर उच्चार जसा प्रल्हादी बिंबला तसा सत्वर उच्चार व्यासांचाही. वडील जर गर्भात वेद बोलत असतील तर मुलगा किती कर्तृत्ववान आहे, किती कर्तृत्ववान आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तेल पूर्ण. नीट आहे का. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हा ज्ञानमय दिवा म्हणजे दीप सगळ्या भारताला तेजोमय करण्याचं काम कुणं केले. 18 पुराण लिहिलीत. कुणं, व्यासांनी. 18 पुराण भागवतासहित 18 पुराण आहेत. नाव बघा, पद्मपुराण, सगळे वेगवेगळे पुराण आहेत. तुम्हाला माहित आहे कारण श्रोते हुशार आहेत. भागवत पुराणापर्यंत 18 पुराण लिहिले. महाभारताची रचना केली. सगळ्यात जर त्यावेळेसचा इतिहास पाहायचा असेल तर आद्य इतिहासकार म्हणून व्यासच आहेत. खराखुरा व्यासांच्या नजरेतून त्या काळातली एकही घटना सुटलेली नाही. आजचे इतिहासकार, आजचा इतिहास कसा आहे, विकृत इतिहास आहे. विकृत, माझ्या सोयीनुसार लिहिलेला त्याला इतिहास म्हणत नाहीत. व्यासांच्या नजरेतून महाभारत काळातील एकही घटना सुटलेली नाही म्हणून त्यांना आद्य इतिहासकार म्हणायचं. विठाला तसं जर असत म्हणून महाभारती जे नाही वा ते नोहेची लोकी तीही या कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रे. आपला धन्यवाद. विठाला चला. म्हणून तर ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. मी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भगवद्गीतेची टीका मराठीत प्राकृत मध्ये करत आहे. आता ही जी भगवद्गीता आहे ती व्यासांनी भीष्म पर्वामध्ये. महाभारतात किती पर्व, 18 पर्व आहे. वन पर्व, भीष्म पर्व, त्याच्यामधल्या भीष्म पर्वात भगवद्गीता आलेली आहे. किती श्लोक आहेत भगवद्गीतेत, 700 श्लोक. किती, 700 श्लोक. अध्याय 18, अध्याय 18 अध्याय 700 श्लोक. आता त्याच्यात भगवंताच्या मुखातून, अर्जुनाच्या मुखातून, संजयाच्या मुखातून आणि धृतराष्ट्राच्या मुखातून एक श्लोक, असे अनेक श्लोक, प्रत्येकाची वेगवेगळी संख्या आहे. म्हणजे गीता सप्तशती आहे 700 श्लोकाची. मोह महिषा मुक्ती प्रवर्तली अशी. आपला मोह घालवण्यासाठीच आपल्यासाठी भगवद्गीता दिलेली आहे. ते पुढे मी सांगणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला भगवद्गीतेचं स्ट्रक्चर म्हणजे रचना तरी कळावी, त्याची पार्श्वभूमी तरी करावी, तेवढ्यातच आणखी कीर्तन चालू आहे. पुढे तर अनेक बाकीच आहे. आता हे झालं. पुढे आता श्रोता जो आहे अर्जुन, त्याचा अधिकार बघा.
आता मी सांगण्यापेक्षा स्वतः भगवंतानं सर्टिफाईड केलंय. कुणाला? अर्जुनाला सर्टिफिकेट देऊन टाकले. वृष्णीनाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजय. आता हे पांडवानाम धनंजय म्हणजे कुणाचं सर्टिफिकेट आहे? जगाच्या मालकाचं, विश्वाची चालक शक्ती. तोमस्य विश्वस्य परम निधानम पितामहस्य जगतो माता धाता पितामह किंवा मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. असा देव जो संपूर्ण चराचर सृष्टीचा मालक आहे तो म्हणतो की अर्जुन माझी विभूती आहे. आता ह्याच्यातच कुणाचं प्रमाणपत्र आहे? अर्जुनाचा. आता मग ज्ञानोबरायांनी अर्जुनाची बरीच थोरवी ज्ञानेश्वरीत वर्णन केले. तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी राव तुझी या लाठेपणाचा आहो तिही लोकी. म्हणजे धन्य अर्जुनाची भक्ती त्याला सहाय्य लक्ष्मीपती. त्याचा सारथी भगवान ध्वजस्तंभे हनुमान किंवा ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेशी देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे इतका अर्जुन महान आहे. विठाला अर्जुन क्षत्रिय आहे. तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी राव आणि तुझिया लाटेपणाचा आहो तीही लोकी. किंवा पवाडा तो केला गंधर्वासी तू संग्रामी हरो जिंतीला निवात कवचाचा ठाव फेडीला. पवाडा तो केला गंधर्वासी ही अर्जुनाची थोरवी आहे. म्हणून आता अर्जुन इतका महान आहे, देवाचा सखा झाला. एका तरी जन्मात देवानं आपल्याला म्हणावं की हा माझा भक्त आहे. लोकांनी नाही, कुणी? देवांनी म्हणावे की हा माझा भक्त आहे. जसं अर्जुनाला प्रमाणपत्र मिळालं तसं एका तरी जन्मात बहुनाम जन्मना म्हणते एखाद्या तरी जन्मात ही वेळ यावी तर आपली भक्तीचा ताळा बरोबर आहे कसोटीला उतरली असं म्हणता येईल. विठाला विठाला आणि आता सांगणारा म्हणजे वक्ता जो आहे, वक्ता असा आहे की अर्जुन काय झालाय इथं वासरू झालाय आणि भगवान श्रीकृष्ण गाय झालेत. तैसे गीतेचे दुभते वत्स करुणी पार्थाते आणि दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. जगाला हे गीतामृतम, गीतामृतम म्हणजे गीतेचं अमृत प्राशन करायला दिलेलं आहे जगासाठी. दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. मग असा वक्ता आहे जो जगाचा चालक आहे, संपूर्ण विश्वाचा मालक इथं अवतीर्ण होतो आणि भगवद्गीता अर्जुनाला सांगतो यासारखं माधुर्य कोणतं नाही. म्हणून हे माधुर्य ऐकायचं असेल तर देवानं आपलं हृदय प्रकट केलंय 18 अध्याय 700 श्लोकात. ते जर भगवद्गीता वाचली तर तुकोबराय म्हणतात की असा जर कोणी भगवद्गीता वाचत असेल तर त्याची सेवा मला घडावी तर मी परम भाग्यवान होईल. वाचणाऱ्याची सेवा घडावी. कुणाची? गीता भागवत करीते गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करीते चिंतन अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत